श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. 3D प्रिंटिंग अर्थात त्रिमितीय मुद्रण किंवा छपाई तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन काल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बंगळुरू इथं करण्यात आलं. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे टपाल कार्यालय पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. 3D प्रिंटिंगच्या या नव्यानं प्रगती करत असलेल्या अद्भुत जगाबद्दल आजच्या वृत्तविशेष या आपल्या कार्यक्रमात आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बेंगळुरू इथल्या केम्ब्रिज लेआउट इथं तयार करण्यात आलेलं भारतातलं हे पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे गौरवोद्गार काढले आहेत. ही गोष्ट आपल्या देशाच्या नवकल्पना आणि प्रगतीचा दाखला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या देशाची ही उल्लेखनीय कामगिरी असून प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात त्यांच्या प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून आत्मनिर्भर भारत तंत्रज्ञानदृष्ट्या उत्तम प्रगती करत असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. श्रोते हो, 3D प्रिंटिंग म्हणजे नेमकं काय? यामध्ये खरंच प्रिंटिंग अर्थात छपाई केली जाते का? 3D प्रिंटिंग कसं केलं जातं? प्रिंटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईप्रमाणे यात कोणतं मटेरियल म्हणजे पदार्थ वापरले जातात? याविषयी अधिक माहिती घेऊ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर अरविंद शाळीग्राम यांच्याकडून. आपल्याला हे माहिती आहे की इमारत ज्यावेळेला तयार होते त्यावेळेला सुरुवातीला एक आराखडा किंवा नकाशा तयार केला जातो आणि हा नकाशा कागदावर किंवा संगणकाच्या स्क्रीनवर आपल्याला बघता येतो. पण हा नकाशा बघताना आपल्या कल्पनाशक्तीला ताण द्यायला लागतो. आपल्या डोळ्यासमोर ती इमारत उभी करण्याचं सामर्थ्य या नकाशामध्ये जरूर असतं, पण तरीही ही इमारत आपल्या डोळ्यासमोर उभी राहत नाही आणि आपल्याला त्या इमारतीला स्पर्श करून इमारतीमध्ये शिरून आतमध्ये त्याचा वावर करून त्याचा कसा उपयोग करता येईल या संदर्भातली कल्पना नसते आणि त्या साहाय्याने ती वस्तू तयार होते. म्हणजे अगदी आपलं घरगुती वापराचं एखादं साधन किंवा एखादं खेळणं याची जी निर्मिती आहे ही या पद्धतीने होत असते. पण आजकालच्या काळामध्ये संगणक प्रणाली अशा प्रकाराने तयार केल्या गेल्या आहेत की ज्यांनी या वस्तू तयार होण्याच्या आधीच त्याचं जे सादरीकरण आहे हे संगणकाच्या स्क्रीनवर तयार केलं जातं आणि त्यातून आपल्याला एक अनुभव येतो किंवा ही दिसते कशी, कशा प्रकारे त्याचं फायनल स्वरूप असणार आहे, त्याला काही आणखी त्यात बदल करणं आवश्यक आहे का, या दृष्टिकोनातनं 3D मॉडेलिंग असं तंत्रज्ञान तयार केलं गेलेलं आहे. आणि हे 3D मॉडेलिंग आहे याच्यातनं जे 3D मॉडेल्स तयार होतात ही मॉडेल्स आता आपल्याला प्रत्यक्ष छपाईच्या द्वारे प्रत्यक्षात उतरवायची आहे. हे करताना अलीकडच्या काळामध्ये त्रिमिती छपाई असं तंत्रज्ञान तयार झालेलं आहे. याच्यामध्ये एक ठराविक यंत्र असतं ज्याच्यामध्ये मोटर्स किंवा इतर प्रकारच्या साधनांनी त्याचा एक छापणारा जो भाग आहे छपाईचं हेड जे आहे ते पुढे मागे डावी उजवीकडे वर खाली असं हलवता येतं आणि त्या हलवल्यामुळे बेसिकली आपल्याला हव्या त्या प्रकारची गोष्ट आपल्याला रेखाटता येते. आता ही रेखाटणी जी आहे ही करत असताना आपल्याला थोडंसं आपल्याकडे म्हणजे मेहंदी काढताना आपल्याकडे काय केलं जातं की एक कोन असतो, त्या कोनमध्ये मेहंदीची जी काही पेस्ट तयार केलेली असते ती भरली जाते आणि मग जो कलाकार आहे मेहंदी काढणारा तो कलाकार ती मेहंदी हातावर रेखाटत जातो आणि खूप छान प्रकारची नक्षी तयार होते. आता अशाच प्रकारची गोष्ट 3D प्रिंटिंग किंवा त्रिमिती छपाईच्या गोष्टीमध्ये होते. याच्यामध्ये ज्या मटेरियल्सचं आपल्याला वस्तू निर्माण करायची आहे त्या मटेरियल्सची थोडीशी सेमी सॉलिड अशा प्रकारची एक पेस्ट तयार केली जाते आणि ही पेस्ट जी आहे त्याच्या एका भागामध्ये ती भरली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर दबाव आणून ती पेस्ट हळूहळू बाहेर सोडली जाते आणि त्यामुळे मग आपल्याला पाहिजे त्या प्रकारची गोष्ट रेखाटता येते. पण रेखाटणं ही द्विमितीय किंवा एका सरफेसवर करण्याची गोष्ट आहे. आता याच गोष्टीवर वरवरच्या थरांमध्ये जर आपण एक थरावर थर जर देऊ शकलो तर ती जी काही इमारत आहे किंवा ज्या प्रकारची वस्तू आहे ती प्रत्यक्षात त्रिमिती पद्धतीने निर्माण होईल आणि हेच तंत्रज्ञान असं आपल्याकडे वापरलं जातंय सध्या आणि या तंत्रज्ञानामध्ये पॉलिमर टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त उपयोग आहे. पॉलिमर्सचा उपयोग खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण करतो. म्हणजे पॉलिमरची कापड माहिती आहेत आपल्याला किंवा पॉलिमरचे रबरी किंवा प्लास्टिकच्या वस्तू माहिती आहेत आपल्याला. ऍडहेसिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ॲरलडाईट सारखा असेल तर ती चिकटवणाऱ्या वस्तू ज्या आहेत गोष्टी ज्या आहेत त्यांची माहिती आहे. तर अशाच प्रकारचे पॉलिमर्स वापरून वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल त्यांच्यामध्ये इन्क्लूड करून कंपोजिट्स तयार करून
या कंपोझिटच्या साहाय्याने विविध प्रकारची क्षमता असलेली अशी मटेरियल्सची निर्मिती केली जाते. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक असेल, धातू असेल किंवा लाकूड असेल, म्हणजे लाकडाचा भुगा असेल. तर या सगळ्याच्या साहाय्याने आपल्याला इमारतीसाठी जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये काँक्रीट असेल किंवा काही धातूच्या वस्तू असतील किंवा काही लाकडी दारं खिडक्या अशा असतील किंवा काच असेल, तर या सगळ्यांचा उपयोग करून म्हणजे त्याला जे काही एक पारदर्शकता असेल अशा प्रकारची मटेरियल्स वापरून आणि या सगळ्यांचा वापर करून अशी पेस्ट तयार केली जाते आणि त्या पेस्टच्या साहाय्याने एक पहिल्यांदा द्विमिती चित्र तयार होतं. त्याच्यावर मग दुसरा स्तर चढवला जातो. त्याच्यावर आणखी थरावर थर चढत आणि प्रत्येक थर वरचा देण्याच्या आधी आधीचा थर पूर्णपणे ड्राय झालेला आहे, कोरडा झालेला आहे. त्याला आवश्यक ती स्ट्रेंथ आलेली आहे याची खात्री करून पुढच्या स्तरावर जातं. श्रोते हो, 3D प्रिंटिंग याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग किंवा कॅड मॉडेलिंग असंही म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर डिजिटल 3D नमुन्यातून त्रिमितीय वस्तू तयार करणे हे विविध प्रक्रियांमध्ये करता येतं. वस्तू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री संगणकाच्या नियंत्रणाखाली एकत्र जोडली जाते. यामध्ये बहुतेक वेळा प्लास्टिक, द्रव किंवा विशिष्ट पावडरचे दाणे मिसळले जातात आणि मग थरावर थर तयार होऊ लागतात. 1980च्या दशकात 3D प्रिंटिंग तंत्र केवळ एखाद्या गोष्टीची माहिती करून घेण्याकरता नमुना तयार करण्यासाठी म्हणून वापरलं जात होतं. याला जलद प्रोटोटायपिंग असं म्हटलं जायचं. मात्र 2019 पर्यंत 3D प्रिंटिंगची सुस्पष्टता, पुनरावृत्ती करण्याची क्षमता आणि सामग्रीमधली विविधता इतकी वाढली आहे की 3D मुद्रण आता औद्योगिक उत्पादन तंत्रज्ञान म्हणून वापरलं जाऊ लागलंय. यामुळे आता ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग हा शब्द 3D प्रिंटिंगचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जाऊ लागल्याचं दिसून येत आहे. 3D प्रिंटिंग तंत्र वापरून तयार होणाऱ्या वस्तू या कमी वजनाच्या, गरजेप्रमाणे पोकळ किंवा अंतर्गत आवश्यक सर्व छोट्या भागांसह अत्यंत जटिल भूमितीय आकाराच्या अशा तयार करणं आता सहज शक्य झालं आहे. असं काम कदाचित हातानं करणं अवघड होत असे किंवा अनेकदा अशक्य होत असे. FDM किंवा फ्युज्ड डिपॉझिशन मॉडेलिंग या 3D प्रिंटिंग तंत्रात थर्मोप्लास्टिक मटेरियल वापरलं जातं. ही गेल्या 2-3 वर्षापर्यंत वापरात असलेली सर्वात साधी आणि सामान्य 3D प्रिंटिंग प्रक्रिया आहे. या सर्वाविषयी अधिक माहिती घेऊ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर अरविंद शाळीग्राम यांच्याकडून. आपल्याला असं दिसतं की या प्रोसेसला प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. म्हणजे समजा लाकडी पार्ट्स असतील तर ते करण्यासाठी वेळ लागतो. जे दगडविटांचं बांधकाम केलं जातं त्याच्यामध्ये काँक्रीट भरून किंवा त्याला प्लास्टरिंग केलं जातं. याला क्युरिंगसाठी वेळ लागतो आणि हे करत असताना एक इमारत बांधायची म्हटल्यानंतर साधारणपणे एक 8 ते 10 महिने किंवा काही वेळेला काही वर्ष सुद्धा जातात. आणि अशा प्रकारे मग ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर आपल्याला काही काळानंतर त्याचा वापर करता येतो. आता मात्र या 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने खूप कमी वेळात म्हणजे साधारणपणे 40 ते 45 दिवसामध्ये एक इमारत आपल्याला हव्या त्या आकाराची, हव्या त्या प्रकाराने आवश्यक असलेली अशी इमारत तयार होऊ शकते. म्हणजे आता ही जी बंगलोरची पोस्ट ऑफिसची इमारत आहे ती साधारणपणे 40-45 दिवसामध्ये तयार झालेली आहे आणि याचा लगेच वापर सुरू होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठेच अडचण नाही. त्याचं फिनिश खूप चांगल्या प्रकारचं असतं कारण संगणकावर याचं जे काही डिझाईन आहे ते केलं जातं आणि ते डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने त्या प्रिंटिंग प्रिंटिंग मशीन म्हणजे एक प्रकारचा रोबो असतो बेसिकली. त्याच्यामध्ये XYZ म्हणजे डाव्या उजवीकडे वर खाली अशा प्रकाराने त्याची मुवमेंट होऊ शकते आणि त्यातून ते मटेरियल खाली सोडलं जातं. हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आधीच मी सांगितलं त्याप्रमाणे पॉलिमरचा जास्तीत जास्त उपयोग आहे, रेझिनचा उपयोग आहे, ग्लूचा उपयोग आहे आणि त्याच्या जोडीला जे काही फंक्शनल मटेरियल आपल्याला आवश्यक आहे म्हणजे काँक्रीट असेल, लाकूड असेल, लोखंड असेल, इतर कुठलं मेटल हवं असेल किंवा याच्यासाठी आवश्यक असलेली काच अशा प्रकारची मटेरियल्स आहेत. ही मटेरियल्स त्यातनं पॉलिमर्समध्ये मिक्स करून त्यांचं कंपोजिट करून ती डिलिव्हर केली जातात आणि त्यातून आपल्याला आवश्यक अशी इमारत लगेच तयार होते. खूप कमी वेळामध्ये म्हणजे नेहमीच्या बिल्डिंग बांधण्याच्या तंत्रज्ञानापेक्षा खूप कमी वेळामध्ये आपल्याला ही इमारत तयार होते, जलद गतीने होते. आता सध्या हे तंत्रज्ञान जे आहे हे मोठ्या प्रमाणावर वापरण्यासाठी नाही पण प्रायोगिक तत्वावर जी काही आता इमारत तयार झालेली आहे ही एक मास्टरपीस म्हणून त्याच्याकडे बघायला लागेल आणि याच्यामध्ये नियोजन करून वेगवेगळ्या पद्धतीने आपण या गोष्टी पुढे नेऊ शकतो. खरं म्हणजे फक्त इमारत बांधणं किंवा एखादी छोटी वस्तू तयार करणं, मशीन्सचे पार्ट्स करणं या गोष्टी खूप वर्षांपासून चालू आहेत. पण त्याच्या जोडीलाच आता भविष्य काळामध्ये कार असतील, जहाज असतील किंवा विमानं असतील ती सुद्धा 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने तयार होणार. एवढंच नाही तर आपल्याला बेसिकली आश्चर्य वाटेल की या तंत्रज्ञानामध्ये
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची निर्मिती करता येऊ शकते. म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत आपण खातोच. आपल्याकडे अर्थात ही खूप पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे, की आपल्याला दिवाळीचा फराळ असतो, त्यामध्ये चकल्या असतात, करंज्या असतात. तर हे करत असताना एक वेगळ्या प्रकारची प्रोसेस वापरली जाते. चकलीचं तंत्रज्ञान जे आहे ते खरं म्हणजे या 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या खूप जवळचं आहे. पण यातून आणखी विविध आकार, विविध प्रकारचे आकर्षक मांडणी करता येणं, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे आहेत म्हणजे त्याला चव असते, त्याला वास असतो, रंग असतो. त्या जोडीला त्याला एक विशिष्ट आकार त्याला देऊन, आकर्षक त्याला करून आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपल्याला आवडेल, रुचेल आणि प्रसंगाला अनुरूप असेल अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्या जोडीला आता पुढे जाऊन हे जे काही तंत्रज्ञान आहे याचं काही वेळेला टिश्यूज सुद्धा प्रिंट करण्यासाठी वापरलं जातं. आणि टिश्यू प्रिंटिंगने विविध प्रकारचे जे काही अवयव आहेत त्यांची कृत्रिमरित्या निर्मिती होऊ शकते. कृत्रिम अवयव निर्मितीसाठी या 3D तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या आंतरशाखीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे सर्वजण आपण सामील होऊ त्याच्यामध्ये आणि आपल्याकडचे जे तरुण विद्यार्थी असतील त्यांनी या तंत्रज्ञानामध्ये विशेष रस घेऊन त्याच्यामध्ये आणखी कशी प्रगती करता येईल, स्वतः त्याच्यामध्ये काही आपल्याला सहभाग करता येईल का, या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला काही हरकत नाही. श्रोते हो, 3D प्रिंटिंगमुळे आता विविध मानवी अवयव बनवणे आणि त्यांचं प्रत्यारोपण करणे यामध्येही वेगानं प्रगती होताना दिसते. अनेक वाहनं बनवणाऱ्या कंपन्या आपल्या भविष्यातल्या स्वयंचलित वाहनांसाठी 3D प्रिंटिंगचं तंत्र आत्मसात करून प्रयोग करत आहेत आणि लवकरच पर्सनल टच असलेल्या म्हणजेच आपल्याला पाहिजेत तशा वैयक्तिक आवडीनुसार बनवलेल्या वस्तू 3D तंत्र वापरून तयार करता येणार आहेत. 3D प्रिंटिंगच्या या वेगाने प्रगती करणाऱ्या अद्भुत जगामुळे आपल्या रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत हे मात्र निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन संदेश नाईक.